तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर, कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक। संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट MDS डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर। सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर। वेदनारहित उपचार हाच आमचा विचार, तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या। ठिकाण स्माइल डेंटल केअर, दुसरा मजला, टॉप 10 इम्पिरियल, नाशिक पुणे रोड, संगमनेर। संपर्क 81 67 67 62 67। सुमारे 8.25 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी आमदार मोनिका राजळे यांनी करून उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना केल्यात। लवकरच या इमारतीतून नागरिकांना सुविधा दिल्या जातील, अशी माहितीही राजळे यांनी दिली। शहराच्या मध्यवर्ती भागात 20,000 स्क्वेअर फूट जागेवर नगर परिषदेची 4 मजली भव्य इमारत साकारली असून सध्या अंतर्गत फर्निचरचं काम सुरू आहे। या इमारतीमध्ये 16 व्यापारी गाळे, स्वागत कक्ष, आरोग्य आणि कर विभाग, नगर रचना विभाग, जन्म मृत्यू दाखले विभाग, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी, विविध विषय समिती सभापती, मीटिंग हॉल यासाठी स्वतंत्र दालनं असून पार्किंगचीही सुविधा उपलब्ध करून दिली गेली आहे। आमदार मोनिका राजळे यांनी पाथर्डी नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीची अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांसोबत पाहणी केली, तर काही कामांप्रकरणी सूचनाही केल्या। यावेळी माजी नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, बंडू शेठ बोरुडे, नामदेव लबडे, रमेश गोरे, बबन बुचकुल, अमोल गर्जे, मुकुंद गर्जे, विष्णुपंत अकोलकर, मंगल कोकाटे, दुर्गा भगत, रमेश हंडाळ, सुभाष बर्डे, कुंडलिक आव्हाड, नारायण पालवे, रवींद्र आरोळे, अशोक मंत्री, श्रीकांत जाजू, सुनील ओव्हळ, जमीर आतार, नगर परिषदेचे विशाल मढवई यांची देखील हजेरी होती। आज आपल्या पाथर्डी नगर परिषदेची प्रशासकीय इमारतीचं जे काम प्रगतीपथावर आहे त्याची पाहणी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो। खूप वर्षापासून या बिल्डिंगचं काम अर्धवट अवस्थेत होतं। 2021ला सरकार आल्यानंतर या बिल्डिंगच्या वॉल कंपाऊंडसाठी, त्याचबरोबर फर्निचरसाठी, या लाईटसाठी जवळपास 3 कोटीचा निधी आला। त्याच्यातून फर्निचरचं इंटेरियरचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे। मला वाटतं एवढी मोठी इमारत आपल्या नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा नाही आहे। आणि यामध्ये सर्व जे काही आपले प्रतिबंधानुसार सगळे इच्छुडे असतात त्यांचं ऑफिस असेल, आपले लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांचे केबीज असतील, मोठा मल्टीपर्पज हॉल 3rd फ्लोअर, जवळपास ही 3 मजली इमारत आहे वेगवेगळ्या। आणि आमची अपेक्षा आहे की येणाऱ्या 3 आठवड्यामध्ये याचा लोकार्पण सोहळा करायचा आमचा प्रयत्न आहे। आणि म्हणून हे काम लवकर जलद गतीने व्हावं यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांसमोर आज पाहणी दौरा केलेला आहे। प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आले की येणाऱ्या 15 दिवसामध्ये हे काम पूर्णत्वास कसं जाईल असं युद्ध पातळीवर आम्ही काम करू। या इमारतीमध्ये लिफ्ट, अग्निशमन प्रतिबंधात्मक उपाययोजना, सौर ऊर्जा आणि इतर सुविधा असणार आहे। अत्याधुनिक सुविधांनी सज्ज पाथर्डी नगर परिषदेच्या 4 मजली प्रशासकीय इमारतीच्या बाहेरील सर्व काम पूर्ण झालं असून अंतर्गत फर्निचर आणि विद्युतीकरणाचं काम प्रगतीपथावर आहे, तेही लवकर पूर्ण होईल। अमोल कांकरिया सह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी। काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचरमधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थमधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल। समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोल्हार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर।